जय जय रघुवीर समर्थ। आता सध्या अखंड ध्याननाम हा दशक सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण तेल समास 8वा ज्याचे नावसुद्धा अखंड ध्यान निरूपण आहे त्याचे श्रवण केले। श्री समर्थ या समासात सांगतात की आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावाने त्याला भजावे, त्या सर्वोत्तमाचे अखंड ध्यान धरावे। श्री समर्थ सांगतात की जाणीव रूपाने जो देहाचे रक्षण करतो, जो दृष्टा अंतरसाक्षी आहे, तो आत्माच जाणीव रूपाने पदार्थ मात्राची परीक्षा करीत असतो। सर्वांच्या देहामध्ये तोच राहतो आणि सर्व इंद्रियांना चेतना देऊन त्यांच्याकडून कामे करून घेतो। श्री समर्थ सांगतात की जो देव सर्व जगाच्या अंतर्यामी आहे तोच आपल्या अंतरात आहे व तोच त्रैलोक्यातील प्राणीमात्राच्या अंतर्यामी आहे। समर्थ शेवटी सांगतात की देह हे देऊळ आहे आणि आत्मा हा देव आहे, म्हणून हे ओळखून भावभक्तीने ते देवाच्याच ठिकाणी जीव लावावा। आता चालू आठवड्यापासून नवीन समास ज्याचे नाव आहे शाश्वत निरूपण सुरू झालेला असून त्या समासाचे श्रवण आता आपण करूयात। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्याननाम समास 9वा शाश्वत निरूपण नाम। श्रीराम समर्थ। पिंडाचे पाहिले कौतुक, शोधिला आत्मा अनात्मा विवेक, पिंड अनात्मा आत्मा एक सकळ करता, आत्म्यास अनन्यता बोलेली, ते विवेके प्रत्यया आली, आता पाहिजे समजली ब्रह्मांड रचना। आत्मा अनात्मा विवेक पिंडी, सारासार विचार ब्रह्मांडी, विवर हे गोडे घेतली पाहिजे, पिंड कार्य ब्रह्मांड कारण, याचे करावे विवरण, हेची पुढे निरूपण बोलिले असे। असार म्हणजे नासिवंत, सार म्हणजे जे शाश्वत, जयास होईल कल्पांत ते सार नव्हे। पृथ्वी जळापासून झाली, पुढे ते जळी मिळाली, जळाची उत्पत्ती वाढली तेजापासूनी, ते जळ तेजे शोषिले, महत् तेजे आटून गेले, पुढे तेज उरले सावकाश, तेज झाले वायूपासूनी, वायू झडपी तयापासूनी, तेज जाऊनी गगनी वायूचीच झाली, वायू गगनापासून झाला, मागुता तेथे विराला, ऐसा कल्पांत बोलिला वेदांत शास्त्री। मूळ माया गुण माया, परब्रह्मी पावती लया, ते परब्रह्म विवराया विवेक पाहिजे। सर्व उपाधीचा शेवट, तेथे नाही दृश्य खटपट, निर्गुण ब्रह्म घनदाट सकळा ठाई, उदंड कल्पांत झाला, तरी नाश नाही तयाला। माया त्यागे शाश्वताला ओळखावे, देव अंतरात्मा सगुण, सगुण पावेजी निर्गुण, निर्गुण्याने विज्ञान होत असे। कल्पनेतीत जे निर्मळ, तेथे नाही मायामळ, मिथ्यत्वे दृश्य सकळ होत जाते, जे होते आणि सवेच जाते, तेथे प्रत्ययास येते, जेथे होणे जाणी नाही ते विवेके ओळखावे। एक ज्ञान एक अज्ञान, एक जाणावे विपरीत ज्ञान, हे त्रिपुटी होयशीन तेची विज्ञान। वेदांत सिद्धांत दादांत, याची पाहावी प्रचित, निर्विकार सदोदित जेथे तेथे, ते ज्ञानदृष्टीने पहावे, पाहून अनन्य राहावे, मुख्य आत्मनिवेदन जाणावे, याचे नाव। दृश्यास दिशे दृश्य, मनास भासे भास, दृश्याभासातीता विनाश परब्रह्म ते, पाहो जाता दुरीच्या दुरी, परब्रह्म सबाह्य अभ्यंतरी, अंतरच नाही अनंतवरी कोणास द्यावी। चंचळते स्थिराविना, निश्चळते कदापि चळेना, आभाळ येते जाते गगना चळन नाही। जे विकारे वाडे मोडे, तेथे शाश्वतता कैसे घडे, कल्पंत होताच विगडे सकळ काही, जे अंतरीच भ्रमले, माया संभ्रमे संभ्रमले,
तयासे कैसे उकले आव्हाड चक्र, भिडेने व्यवहार निवडेना, भिडेने सिद्धांत कळेना, भिडेने देवा कळेना अंतर्यामी, वैद्याची प्रचिती येईना आणि भिडे उल्लंघेना, तरी मग रोगी कैसे वाचेना ऐसे जाणावे, जेने राजा ओळखिला तो राव म्हणेना भलत्याला, जेने देव ओळखिला देव देव रूपी, जयास माईकाची भीड, ते काय बोलिल द्वाड, विचार पाहता उघड सकळ काही, भीड माई अलीकडे परब्रह्म ते पलीकडे, पलीकडे अलीकडे सदोदित, लटक्याची भीड धरणे, भ्रमे भलतेच करणे, ऐसे नव्हेत लक्षणे विवेकाची, खोटे अवघेच सांडावे, खरे प्रत्यय ओळखावे, माया त्यागे समजावे परब्रह्म, ते मायेचे जे लक्षण त्याची पुढे निरूपण सुचितपणे विवरण केले पाहिजे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे शाश्वत निरूपण नाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु.